सो स्टुडंट, आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करणार आहोत. तर बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये सर्वात फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे लिहायचे आपण हे मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आता तुम्हाला हे लिहिता येतात. एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्याची डिग्री व्हेरिएबलची ही 2 असणार आणि ए ची जी व्हॅल्यू आहे ती 0 नसणार, असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. तर तुम्हाला ते 2 लिहायचे, तुम्ही लिहू शकता. आता आपण डायरेक्ट काय करू, क्वेश्चन नंबर 2 बघू. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा, डिसाइड वेदर द फॉलोइंग इक्वेशन्स आर क्वाड्रॅटिक ऑर नॉट. आता तुम्हाला हे काही इक्वेशन्स दिलेले आहेत, हे इक्वेशन्स तुम्हाला बघायचे आहेत, सोडवायचे आहेत आणि दाखवायचे आहे की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही आहेत, येस ऑर नो, इतकंच लिहायचंय तुम्हाला. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन पासून स्टार्ट करू आपण. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा, x² + 5x - 2 = 0. बघितल्याच लक्षात येतं की हे जनरल फॉर्म मध्ये आहे आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कारण की बघा इथे डिग्री जी आहे ही 2 आहे आणि इथे 0 नाहीये, म्हणजे हे पूर्ण काय, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, यस लिहिणार मी इथे. त्यानंतर सेकंड वन बघा, हा आता आपल्याला असं इक्वेशन दिलेलं, याला जर जनरल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलं तर इक्वेशन कसं येईल, y² हा 5y इकडे गेल्यानंतर -5y आणि हा 10 इकडे गेला की +10 = 0. बघा, बघितल्यावर काय दिसतंय, दिस इज डिग्री 2 and it is not equal to 0. so this is our quadratic equation. मग हे सुद्धा आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यानंतर थर्ड वन बघा, थर्ड वन बघितल्यावर लक्षात येतात इथे y² + 1/y = 2 आहे. आता हा जनरल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केला तर काय करावं लागेल आपल्याला, या इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हा काय होईल, कन्वर्ट होऊन जाईल जनरल फॉर्म मध्ये. तर इथे मल्टिप्लाय बाय y केलं तर इक्वेशन बनतं y³ + 1 = 2 आणि हेच जर का 2 इकडे गेले तर हे जातील मायनस मध्ये आणि इथे y³ - 1 असं तयार होतं. म्हणजे हे आता बघा, इथे बघितल्यावर पुन्हा लक्षात येतं 3 आला, म्हणजे इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथेच 3 आला होता, म्हणजे आपण डायरेक्टली लिहू शकत होतो नो. आलं लक्षात, आपण समजून सॉल्व्ह करत आहोत. त्यानंतर या इक्वेशन मध्ये बघा, फोर्थ नंबरचा x + 1/x = -2 सेम याच्या सारखंच आहे. इथे x ने मल्टिप्लाय करा, इक्वेशन कसं बनेल बघा, x ने मल्टिप्लाय केल्यावर x × x, x चा स्क्वेअर, त्यानंतर इथे प्लस 1/x कटून जातील, म्हणजे फक्त 1 उरेल, = -2. हेच जर आपण पुन्हा सॉल्व्ह केलं तर बघा, x² त्यानंतर हा -2 इकडे गेला की +2 म्हणजे +3 बनून जाईल. अँड इट इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण इथे बघा 2 आहे डिग्री, सो आपण इथे लिहिणार s. समजलं आता हे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम बघा, आता दोन ब्रॅकेट्स दिलेले m+2 m-5. एकतर आपण a + b a - b फॉर्म्युला लावू शकतो, किंवा जर फॉर्म्युला येत नसेल तर सरळ ब्रॅकेटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. बघा काय बनते, m ने जर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर m × m, m², त्यानंतर मायनस m × 5, 5m, त्यानंतर आता प्लस आहे 2 ने मल्टिप्लाय करा, 2 × m + 2m, 2 × 5 प्लस मायनस मायनस होते, 2 × 5 = 10 = 0. बघा आता काय बनतं, m², आता पुन्हा काय झालं बघा, m² + 5m -5m + 2, इथे होतं -3m -10 = 0. इक्वेशन बघितल्यावर लक्षात येतं दिस इज इन द जनरल फॉर्म आणि याची डिग्री सुद्धा 2 आहे आणि इट इज नॉट इक्वल टू 0. सो हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण इथे लिहिणार यस, दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात. त्यानंतर 6 नंबरचा प्रॉब्लेम. 6 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये बघा, आता इथे सरळ आपल्याला दिसते बघितलं, डिग्री 3 आहे, हायेस्ट डिग्री आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे, पण इथे 3 आहे. सो इट इज नॉट अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण तरी याला जर आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर बघा, m³ + 3m², हा +3m² इकडे गेला की -3m², -2 = 0 असं बनते. हे दोन्ही कॅन्सल होतात आणि इक्वेशन बनेल m³ - 2 = 0. बघा, आहे का हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, नाही. सो दिस इज आपण लिहिणार नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा नो लिहिणार. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण आपला क्वेश्चन नंबर 2 सोडवलेला आहे. आता आपण बघू आपला क्वेश्चन नंबर 3.